डेंजर टोपली भाई विषय डायरेक्ट ट्रॅफिक जाम का. विभूतीचे मैत्रिणी बघताय इकडे पण हा फक्त एक ट्रेलर आहे. आपण पिक्चर संध्याकाळी बघूया. ये रे कुत्र्या. आणि सगळ्यांचे फोटो काढणारे आडवा कर आडवा म्हणजे बाप जागा आहे. मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण परत एकदा चाललेलो आहे दिव्याघरला. आणि दिव्याघरला मी एकटा किंवा आम्ही तिघं मिळून नाही चाललेलो आहे. यावेळेस चाललेलो आम्ही पूर्ण फॅमिली, कौशिकची फॅमिली आणि हर्षची फॅमिली. तर दोन फॅमिली मिळून आज आपण चाललेलो परत एकदा दिव्याघरला, कारण की एक्सप्लोअर करण्यासारखी ती जागा आहे. तुम्ही नाही खाणार काकडी काल घेताना चार सांगितलं मी खाणारच नाही ती काकडी. आणि आता बघ हे बघा कसं खातोय. अजून एक जण आपल्यासोबत ऍड होणार आहे. कोण येते तुम्हाला दाखवतो. मला माहिती दरवेळेस 1-1.5 तास लागतो ना. आलो तर फायनली आपल्यासोबत अजून एक मेंबर जोडलेली आहे. ती दुसरी कोण नाही, माझी बहीण आहे. फायनली आता इथे एक स्टॉपवर आलेलो आहे जिथे आपल्या दोन्ही गाड्या आहेत. इथे एक मॅग्नाइट मध्ये आहे आपण फक्त बॅचलर्स आणि इकडे फॅमिली आणि त्याच्यात हरची बहीण पण बोर होत आहे म्हणून काही पण करताय भाई. येता राईट. तर आता आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे ऑन द वे. आणि इथे आपली पंगत बसणार आहे. कशाची तर पावभाजी वगैरे चा बेत आहे इथे. आणि ऑलमोस्ट सगळेजण बसलेले इथे. सुरुवात गणपती बाप्पांनी केलेली आहे. मकडी कोण खातंय. चला आता आपण पण सुरू करूया. सगळे आले आता, सगळेजण इथे बसलेले आणि आस्वाद घेत आहे पावभाजीचा. सगळ्यांनी मिळून बनवलेली हिला सोडून. सगळे मिळून चिडवत आहे आता या मुलीला. मला मारती जाऊ दे, शेवटचे तसे पण ट्रिप इफेक्ट लेवलचे इथे कॉमेडी चालू आहे. फॅमिली शो आणि हा फॅमिली शो ऑलमोस्ट सगळ्यांमध्ये चालू आहे आणि सगळ्यात मजा यायची येते. मस्त असं इथे आता आपलं जेवण झालेलं आहे. दुपारचं 3 वाजलेले आहे आणि इथून आता आपल्याला ऑलमोस्ट जायचं 100+ किलोमीटर. तर इथून आता थेट दिव्याघर किंवा मध्ये थांबू आपण फोटोसाठी, कारण की फोटो काढायचे भाई. आणि आता वापस पॅकिंग वगैरे करताय. आता आम्ही पॅकिंग करत होतो पण यांचं काहीतरी वेगळा सीन चालू आहे. काहीतरी ट्राय करणार इथं आता. डिंचॅक बघू लागतं का. बघूया आता चालू होणार आहे आपल्या समोर हे स्पीकर. ये रे कुत्र्या. आता मागे एक सीन झालेला, थोडस ओव्हरटेक करताना मांजर डायरेक्ट समोर आली. तर ते थोडं आमच्या मागच्या कारने बघितलं हा सीन. मांजरला काही व्हायला नाही पाहिजे म्हणून भाई हर्षने गाडी घेतली साईडला. तर त्यांना असं वाटलं की आउट ऑफ कंट्रोल वगैरे मध्ये घेतली, पण काही विषय नाही. मांजर पण चालली जगली आणि आम्ही पण जगलो. तर आता आपल्याला इथे थांबवण्यात आलेलं आहे कारण की हा भाऊ झोपून गेला होता बिना सीट बेल्ट लावायचा. त्यांनी पण लावला नव्हता. ते तिकडे आता माकडं आहेत. कौशिकचे मित्र, विभूतीचे मैत्रिणी बघताय इकडे. बिस्किट वगैरे देत आहे भाई. ते काय गोंडस बाय ढकलून दिलं पाहिजे. नाही ठेवून दिलं बाई. डायरेक्ट सोडून दिलं. घेऊन गेले बाई. पार्ले जी माने जीनियस. मागच्या वेळेस जिथे थांबलो होतो तिथेच आता या स्पॉटवर थांबलेले सगळे टी ब्रेक साठी. काय विषय. टी स्प्राईट ब्रेक.
आता आमचा प्लॅन होता ऑलरेडी की दिव्यागरला जाऊन सी बीच वर सनसेट बघायचा, पण आता इथेच आपल्याला सनसेट दिसतोय बघा, खूप सुंदर असा सनसेट. आणि इथे सगळे असे गप्पा वगैरे चालू आहे, बसलेले. अजून एक गाडी जी आहे ती डिझेल टाकते. आपला रस्त्यातूनच सनसेटचा व्ह्यू दिसतोय भाई साहब. मी फटाके घ्यायला आलेलो आहे स्टँडर्ड इथे, आणि फटाक्यासाठी घ्यायला आलेलो आहे कारण की बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. आपण हे इथं एकच घेतलं, पण हा फक्त एक ट्रेलर आहे. आपण पिक्चर संध्याकाळी बघूया. हे बघा समोरच एक ठोकलेलं आहे बोलेरोवाला, आणि आता आम्ही इथूनच युटर्न मारतोय. माणगाव मध्ये येऊन आपल्याला पहिल्यांदा इथे दिसतंय एक ऍक्सिडेंट. इधर से घुसते रहते हैं. अरे बाबा हम तो घुस के नहीं रहा था, हम तो चल रहा था, घुस नहीं रहा था हम. उतरला ड्रायव्हर आणि आम्ही चाललोय, शनी डायरेक्ट पुढे गेला. बाई गाडी ठोकली, ड्रायव्हर गेला. डेंजर ठोकली बाई. विषय डायरेक्ट ट्रॅफिक जाम का विषय खोल. माग डायरेक्ट ट्रॅफिक आहे, नुसते ट्रॅफिक. असं वाटतं इथे आता म्हणजे असं रेग्युलर रुटीन सेट झालेलं आहे. असं वाटतं कुठे पण जायचं असलं ना, माणगाव पासूनच आपण असं जातो. इथे सगळे बोर्ड असतात, हा चौक आहे, इथून आपल्याला जिकडे जायचं तिकडे जातो आपण. काय तर वेगळाच विषय भाई. आम्ही तिथे ॲक्सिडेंट बघा होतो, तोपर्यंत हे गाडी घेऊन पुढे येऊन थांबलेले होते बघा. शकता छोटासा असा मार्केट आहे इथे, बोंबील वगैरे मासे सगळे भेटतं इथे तुम्हाला. सरळ चाललंय आपण, सरळ सरळ डायरेक्ट दिव्यागरला पोहोचल्यावर मग अजून काय प्लॅन, कसा प्लॅन आहे संध्याकाळचा रात्रीचा ते आपण बघूया आणि एक्झिक्यूट पण करूया. ठीक आहे. आता इथे केक घ्यायला थांबलेलो आहे आम्ही, आणि केक घेतलेला आहे. कोणता केक घेतलाय रे? चॉकलेट नाही घेतलाय, केक घेतलाय. आणि केक घेतलाय तर तुम्हाला माहितीच आहे की आपला आता बर्थडे सेलिब्रेशन पण करणार आहे आपण. मंजनी तिथे जवळच आहे गावात दिव्यागरला. फायनली परत एकदा आलेलो आहे, आणि ही जागा तुम्हाला माहितीच असेल. हाच तो विला आपण जिथे पहिला व्लॉग शूट केलेला आहे, आणि परत एकदा आम्ही आलेलो आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी फक्त आपण आलेलो आहे फॅमिलीसोबत. एक कौशिकची फॅमिली, एक हरची फॅमिली, आणि माझी बहीण पण आहे याच्यासोबत. आणि यावेळेस आपल्या ह्या 2 रूम आहे वाटतं. बघूया यावेळेस पण काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स येणार आहे आपल्याला, आणि येस ऑफकोर्स मजा पण येणार आहे. आणि बघूया आता अजून काय घडतं ते सीन चालू आहे मध्ये. आता मी चाललेलो आहे इथे खानावळमध्ये. ऑलरेडी ऑर्डर दिली होती, तर तिथून आम्ही आता पहिले जेवण आणतोय कारण की बर्थडेसाठी आम्हाला थोडं लेट होईल, तर जेवण आम्ही आणून घेतो आधी. आता आम्ही आलेलो आहे पुन्हा एकदा त्या हॉटेलला, ज्या हॉटेलला लास्ट टाइम आम्ही सकाळी जेवलो होतो. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी जाता ऑन द वे. एक मेन गोष्ट आहे जी जे पण इथे दिव्यागरला येणार असणार त्यांच्यासाठी मेन गोष्ट आहे, त्यांनी डोक्यात लक्ष ठेवा काय. तर आता आम्ही आलेलो आहे परत एकदा, आणि मी एक किस्सा वगैरे सांगणार होतो, पण मी तो आता नंतर सांगतो कारण की आता इथे जास्त गर्दी म्हणतो वेळ झालेला आहे. आता इथे आपण पहिले केक कट करून घेऊया. काकांचा बर्थडे इथं आज सेलिब्रेट होणार आहे. केक पण आलेला आहे रेडी आपला. बसलेले डायरेक्ट बसले, केक कट करायचा आहे तुम्हाला. आता कसं वाटतंय तुमचं सरप्राईज? एक नंबर हर्षन दिलेलं आहे. आणि इथे सगळेजण सरप्राईज बर्थडे पार्टी ॲट दिव्यागरला, डायरेक्ट दिव्यागरला. इथं झोपेत आहे अर्धी. इकडे पहिल्यांदा आपल्या व्लॉग मध्ये हर्षची बहीण पण आलेली आहे, आणि इकडे मामी. कौशिक कुठे आहे? कौशिक चेंज करतोय, चेंज करून येईल. हॅपी बर्थडे डिअर सन, हॅपी बर्थडे. धिंगाणा आला पाहिजे. हॅपी बर्थडे माझ्याकडून. हॅपी बर्थडे डिअर संतोष, हॅपी बर्थडे टू यू. मारणार नख फक्त एक वरती, एक नक्की दोरी एक नख भाई फुटत पण नाहीये त्या फुग्याचं नशीब. हा आपण चुकीने नख बीक लागला तर किती मजा येईल. ती उडल, रिएक्शन आहे का ना बाप्पा, कशी उडल ती टून. ऑलराईट, आता आपण जेवण पण करून घेऊन या. आणि इकडे सगळे व्हेज आहे. तिकडे मामा आणि संजय मामा, दोघं मामा
व्हेज नाही, प्युअर व्हेज आहे. जे फिश खाताय प्युअर व्हेज फिश खाताय, बाकी काही नाही. आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता बॅडमिंटन खेळूया. आणि सध्या प्लेअर आहे मंद बदक. अजून काय प्लॅन आहे यांचा बनतो बघू. प्लॅन बनवताय ते अजून बघूया. काही किती वेळाचा कौशिकच खेळतोय. हे बघा आता ही प्लेअर आलेली नवीन आणि आम्ही दोघांनी ऑलमोस्ट खेळलेले आहे. उलटी प्लेअर आली आहे थकतच नाहीये बाई. तर आता आलेली आणि आम्ही आवरून वगैरे सगळे रेडी झालेलो आहोत. ऑलमोस्ट आवरून सकाळ नाही आली ऍक्च्युली. आता ऑलमोस्ट 12 वाजले. सगळे रेडी पण होत आहे. इकडचे सगळे ऑलमोस्ट रेडी आहे, फक्त ते मामा बाकी आहे. इकडे पण सगळे रेडी आहेत. कोर्स मी पण रेडी आहे, जॅकेट वगैरे घालून. नंतर आपण फोटोशूट पण करणार आहे. तर बाकीचे सॉर्टेड आहे. इकडे कौशिक गेलेला आहे या वॉशरूम मध्ये. कौशिक. तर इथून आपण निघणार आहे डायरेक्ट बीचला आणि बीचवरून फोटोशूट वगैरे झाल्यावर सरळ ऑन द वे टू होम. एक गोष्ट सांगायची राहिली. इथे जर तुम्ही येणार असणार दिव्यागरला तर सिद्धाई होमस्टे म्हणून आहे. मी त्यांचा ॲड्रेस इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये पिन करतो. 1 नंबर प्रॉपर्टी. आम्ही मागच्या वेळेस पण आलो सॅटिस्फाईड, यावेळेस पण आलो सॅटिस्फाईड. इथे आपण रात्री हे केला बर्थडे, नो इश्यू, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त एवढे की तुमचा पब्लिकला तुमचा दुसऱ्यांशी म्हणजे असं त्रास नाही झाला पाहिजे, असं एवढंच. तर आता तुम्ही बघू शकता मी फोटो काढतोय, सगळे पोज वगैरे देत आहे आणि आपल्याला तेच काय आहे फोटोशूट वगैरे प्रॉपर लेवलमध्ये. आणि सगळ्यांचे फोटो काढणारे. आडवा कर आडवा. राईट. तर आता मागे तुम्ही बघू शकता मी फोटो काढून झाले सगळे, म्हणजे ऑलमोस्ट झालेले फोटो काढून. 1 तास झाला आहे फोटो काढायला स्टार्ट केलं. आता हार्स काढतोय हे बघा. आणि फोटोची लेवल दाखव बाई साहेब. सगळे फोटो काढून रील्स वगैरे टिकटॉक आणि मस्ट विजिटेड वन्स अगेन सिद्धाई रिसॉर्ट. आता आपण इथून निघालेलो आहे इथून सरळ बीचला. आणि बीच इथून जवळच आहे, एक 400-500 मीटर. वळणाचा रस्ता आहे, सिंगल लेन रोड आहे जिथून एकच कार पासिंग होईल. बीचवर जाऊन आता हॉर्स रायडिंग विषय आपण करणार आहोत. बेत आहे, स्टंट नाही करणार. ऑलमोस्ट बीच आलेले आहे आता बघा. ऑल राईट. तर परत एकदा आपण आलेलो आहे त्याच बेसला आणि यावेळेस काहीतरी वेगळं करण्याचा ट्राय करूया. आणि मागे कॅमेरा वगैरे काढलेला आहे. तर यावेळेस आपण आलेलो आहे थोडंसं लेट, 2:30 वाजलेले आहे सध्या तरी. आणि इथून आता आपण हे पण बीच कव्हर करूया. यावेळेस काहीतरी वेगळं ड्रेसिंग सेन्स. यावेळेस हॉर्स रायडिंगचं बघूया आहे का नाही आता अवेलेबल. आणि ते शॉपिंग सुरू झालेली. इथे 2-4 शॉप्स तुम्हाला असे भेटतीलच जिथे तुम्ही असे टी-शर्ट्स वगैरे गॉगल्स घेऊ शकता. हे खेळण्यासाठी पण घेऊ शकता. कसं वाटतंय मिस्टर 360 मॅन? 360 हा पहिल्यांदा भाई याच्याकडून आता आपण फोटो एक्सपेक्ट करतोय. पण बघू आता. तुम्हाला जर फोटो दिसले तर समजून घ्या चांगले काढलेले, नाही दिसले तर समजून घ्या मग. बघूया. गणपती बाप्पा मोरया भाई. काय म्हणतोय? चालू आहे मित्रांनी बंद होतं भाई साहब. बीच बघा तुम्ही पूर्ण एम्प्टी भाई साहब. या टायमिंगला एम्प्टी आहे पूर्ण बीच. ही पूर्वी अच्छा अरे ती विभूती ती खाली कार बसले होते भाई. लिटरली ऑल एम्प्टी भाई. आता हा येईल आणि हा म्हणेल बाईक राईड करणे की क्या बघा. आता इथे आम्ही आलेलो आहे आणि इथे आल्यावर फक्त 2 मिनटं उभं राहिलो आम्ही. 2 मिनटं उभं राहिल्यावर भाई साहेब एवढं पीसफुल वातावरण आहे. लिटरली सांगतो भाई. मागच्या वेळेस पण मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्ही इथे या जागेला एक्सप्लोअर करा. आणि जागा एक्सप्लोअर करण्यासारखी आहे म्हणूनच सांगतोय. जागा एक्सप्लोअर करा आणि इथे येऊन ना फोटोज व्हिडिओज लाईक बाप. म्हणजे मी सांगतो थोडंसं मुंबईच्या बीचला सोडून जर तुम्ही इथे एक्सप्लोअर करायला येत असणार तर भाई. आणि कोकण म्हणल्यावर तर काय विषयच नाही, कारण की कोकणमध्येच येते. मला पण एवढं माहीत नाही आहे बट ठीक आहे कोकणमध्येच येतं. आणि वॉटर स्पोर्ट्स वगैरे सगळं आहे इथे. पण रायडिंग वगैरे तुम्ही करू शकता. मेन म्हणजे काय इथे तुम्हाला फोटो काढण्यासाठी जी जागा पाहिजे
ती भेटते तुम्हाला. आणि ती मेन गोष्ट आहे फोटो काढण्यासाठी आमच्यासाठी म्हणजे पाप जागा आहे. फोटो काढता येतील, व्हिडिओ काढता येतील, नजारे पण आहे, वॉटर स्पोर्ट्स पण आहे आणि ओव्हरऑल बीच व्हेरी क्लीन. म्हणजे बीच क्लीन पण आहे आणि बीचसाठी तुम्ही म्हणजे वरतीच राहील जागा. इथे येणं तुमचं वरतीच राहील. आम्ही मागच्या वेळेस ज्या म्हणजे मी नाही हर्षने ज्या हॉर्स रायडिंग केली होती हॉर्सवर, त्याच हॉर्स रायडिंगवाल्याला आपण कॉल केलेला आहे. तो आता थोड्या वेळात येणार आहे आणि आपण परत एकदा त्याचं शूट करायचं आहे. फोटोज व्हिडिओ यावेळेस शूज घालून आला आहे भाई, कारण की मागच्या वेळेस जे लागलेलं आहे त्याला अजून पण आहे निशाणी आणि त्याच घोड्याची निशाणी परत एकदा त्या घोड्यावर भेटेल अशी शक्यता कमी आहे, कारण की त्याने यावेळेस नवीन शूज घातले आणि यावेळेस प्रॉपर हॉर्स रायडिंगची टेक्निक शिकून आलाय भाई. काय वाटतं तुला? प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. हां बघू. बसणार आहे का फोटो? बसणार आहे का? नाही मी बसेल. पहिले तू बसेल. नाही पहिले तू बसायचं आणि जर तुला वापस लागलं तर मग कॅन्सल. 2-3च बसेल रे. हां नाही आता बघू यावेळेस जर याला लागलं तर मग नाही कॅन्सल. ठीक आहे चला. हे बघा इथे बाईक रायडर वगैरे पण येत आहे आणि भाई वरती जागा आहे खरंच. परत एकदा मी एवढ्या वेळेस याच्यामुळे सांगतोय कारण की ओव्हरऑल बीच व्हेरी गुड अँड सॅटिस्फॅक्शन देऊन जाईल असं बीच आहे. काकूने आता इथे मोदक पण घेतले. मोदक टेस्ट करूया आता. डॉगेश भाई आलेला आपल्या व्लॉग मध्ये आणि काका त्याचे लाड करते. भाई साहब ये डॉगेश भाई. भाई साहब काय कडक भाई, एक नंबर. डॉगेश भाई पण आपल्या व्लॉग मध्ये येऊन त्यांचा सत्कार. भाई किती भाई हा अल्ट्रा व्ह्यू अँगल कसा वाटतंय तुम्ही सांगा, कारण की हे मी पहिल्यांदा सेल्फी स्टिकला लावलंय. काका मोदक घेत आहे. नाही तर मोदक घेतलेलं आहे त्याच्यावरून एक माझ्याकडे म्हण आठवली. केळीच्या पानावर उकडीचे मोदक. पण कौशिकने एकदा खाल्लेलं होतं उकडलेलं मोदक. वा वा वा. कसं वाटतंय? काय फिलिंग आहे तुमची? डेड बाई लिटरली. कौशिक कार मध्ये जाऊन चेंज करून आला घोड्यासाठी. जाऊ दे आता परमेश्वर काही झालं नाही असं काकू बोलताय तर मग आता कायच कर. नो अदर ऑप्शन. घोडा लावून गेलेला आहे. जेवणे का विषय लेणे काय अभि तो आम्ही थोडं पुढे आलोय. इकडे हॉटेलचं नाव काय माहित नाही मला. हॉटेलचं नाव काय? सुरेखा फॅमिली रेस्टॉरंट. तर इथे थांबलेलो आहे. पट्टी हे तुम्हाला नंतर सांगू. हे ते गाणं आहे ना, ही सुरेखा आपल्याला पटलेली. पटली ते नाही नाही पटली आहे. तुला पटली आहे का? अरे भाई जेवल्याला सांगू ना. अच्छा जेवण. मी तर कुछ और. 4च्या नंतर काय एक्सपेक्ट करणार आहे? 4:30 वाजले ऑलमोस्ट. 4:30 4:35. सगळे बसलेले. सगळ्यांचे चेहरे जेवणामुळे थकलेला आहे. ही तर पूर्ण डेड आहे. ती मागं बघा खतम. ऑलराईट. तर आता आम्ही इथे थांबलेलो आहे आणि इथे आम्ही असंच जस्ट ब्रेक म्हणून थांबलेलो आहे. इथे तुम्ही बघू शकता मस्त कोजी असा सनसेट होतो या साईडला. इथे JCBचं काम चालू आहे. ॲक्च्युली आम्ही कन्फ्युजनमध्ये होतो की गॅसचा लीक होतोय. म्हणजे तो एक छोटी शेगडी असते
तो लीक होते असं वाटतंय त्यांना, त्याच्यामुळे आम्ही थांबलो. चेक केलं पण काही विषय नाही आहे त्याचा. आणि अजून एक मागची गाडी अजून आलेली नाही आहे. आम्ही ऑलमोस्ट 10-15 मिनटं थांबलेलो आहे. पण सनसेट बघा बाई, घाटात सनसेट होणार आहे आपला, म्हणजे झालं आहे ऑलमोस्ट झालेलं आहे. ऑल राईट, तर आता ऑलमोस्ट अर्धा तासाच्या वर झालेलं आहे आणि आम्ही आता इथे सगळे गप्पा वगैरे मारतोय. इथंच उभे आहे आम्ही आता आणि अर्धा तासापासून गप्पा मारतोय वगैरे. हसी मजाक मध्ये आम्ही विसरून गेलो होतो की गाडी मागून येते. तर त्यांना फोन लावल्यावर कळालं की ते बाजारामध्ये वगैरे काहीतरी शॉपिंग घेत आहे, टाइमपास करताय, अडकलेले. तर असं हा, तर मग आता थांबलो अजून, पण आता बघू किती वेळ अजून लागतो. ऑल राईट, आता आपण परत गाडीत बसलोय कारण की आपल्या इथे पोपट झालेलं आहे. ऑलमोस्ट पुढे गेलेले आहे एक 20 किलोमीटर 20च्या रेंजमध्ये आणि आपण मागेच थांबलोय त्यांची वाट बघत. आता जाऊया त्यांच्यापर्यंत पोहोचूया. मी इथे चांगलं एक काम केलेलं आहे. बाई अजून चांगलं काम करतोय. काय करतोय यो आई, नुसता हॉर्न बाजे चालू आहे. समोर गाडी गेलेली आणि कौशिक आहे समोर, येण्यासारखा हॉर्न मारतोय हा. आणि ते आम्ही गाणं लावून ठेवलेलं आहे, तू चाहिए. तू सांग ना, तुझं चाललंय, मला ही चालवायची ती चालवायची. आता आम्ही थांबलेलो आहे आम्ही त्याच याला इच्छा ठिकाणी काय काय ज्या गाणं लागत होती ठिकाणी गाण्यात. 2-3 वाजता, ते गाण्यांना बी मस्त आहे. थांबा थांबा. ज्या ठिकाणी आम्ही 2-3 वाजता थांबायचं तामिनी घाटात तिथे थांबलेलो आहे. आणि कौशिक आता स्वाईप होणार आहे. तर तिकडे बसा. अरे अरे अरे, यांचा अजून कन्फ्युजन आहे. कौशिकच करतोय ते. सगळं कौशिक. सगळं कौशिक, आपण काहीच नाही करत, सगळं करतो कौशिक. ऑल राईट, तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे फायनली पुणे म्हणजे दिघीत आलेलो आहे सध्या कौशिकच्या घरी. आणि इथे आपण हा व्लॉग जो आहे फॅमिली व्लॉग एंडिंग करणार आहोत. आणि माझं माईक चालू आहे का? चालू आहे. माईक चालू आहे का ते चेक करवतो. सो हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. कशी वाटली तुम्हाला ही फॅमिली ट्रिप वगैरे काय, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि थोडा एक्झॉस्टेड आहे, सो त्यामुळे लगेच एंड करूया. कशी वाटली, काय वाटली, फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता दोन्ही फॅमिलींसोबत. तर यस, डू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड पीस आउट.